स्वराज मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। सर्वसामान्यांचा आवाज, निर्भीड, बेधडक, स्वराज मराठी। पाहूया स्वराज्य मराठी टॉप 10 हेडलाईन्स। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना रमी डाव आणि वादग्रस्त वक्तव्य भोवण्याची शक्यता। कोकाटेंकडील कृषी खातं काढून अन्य कोणाकडे देण्याचा विचार, सूत्रांची माहिती। कृषी मंत्री कोकाटेंचा राजीनामा घेतला जाणार नाही, पक्षातील नेत्याची प्रतिक्रिया। तर कोकाटेंचा निर्णय अजितदादा घेतील, सुनील तटकरेंकडून स्पष्टीकरण। माणिकराव कोकाटेंवर अजित पवारांचा मौन, मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे बोलले पण अजित पवार गप्प का, राजकीय वर्तुळात सवाल। छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगेंना मारहाण करणारा राष्ट्रवादीचा सूरज चव्हाण पोलिसांना शरण, जामीनही मंजूर, तर पोलीस चव्हाणला पाठीशी घालत असल्याचा घाडगेंचा आरोप। अंजली दमानियांकडून सावली बारची पाहणी, गृहराज्यमंत्री योगेश कदमांच्या राजीनाम्याची मागणी, पोलीस योग्य चौकशी करत नसल्याचा आरोप। एकनाथ शिंदेंच्या नगरविकास विभागाचा निधी वर्ग करण्याआधी फाईल मुख्यमंत्र्यांकडे जाणार, तर अंतिम मंजुरी फडणवीसांनी देण्याचा निर्णय तिन्ही नेत्यांनी एकत्रितपणे घेतल्याची सूत्रांची माहिती। महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा मुलगा सहभागी, सामाजिक कार्यकर्ते विजयसिंग बांगर यांचा आरोप, अमानुष मारहाण करून मुंडेंचा मांस तोडून नेल्याचाही दावा। कल्याण रिसेप्शनिस्ट मारहाण प्रकरणात मोठा ट्विस्ट, रिसेप्शनिस्टचा आधी आरोपी झाच्या बहिणीला कानाखाली मारल्याचं उघड, रिसेप्शनिस्टनं आधी मारहाण केल्यामुळे आरोपी झाकडून मारहाण। महाराष्ट्रात मतांची चोरी झाली, राहुल गांधींचा पुन्हा आरोप, तर दाल में कुछ काला है हे म्हणत ऑपरेशन सिंदूरवर पंतप्रधानांनी उत्तर देण्याची मागणी। राज्यात सर्वत्र पाऊस, कोकणासाठी पुढील काही तास मुसळधार पावसाचे, तर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कायम, मुंबई उपनगरातही पावसाची हजेरी। आता इथेच वेळ झाली थांबण्याची। भेटू पुढील अपडेट सोबत। चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।